काय बघत होता तू? तर गाईज आता लवकरच आपले 1 मिलियन सबस्क्राईब होणार आहे. आता आपले 1000 तर झाले. गुड मॉर्निंग. गुड नाईट गाईज. मला झोप आली. नाही गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये शरीफ आहे. आम्ही जरा माझे टुक्कार पोर आहे. ए टुक्कार होगा तू नाचा आहे नाचा. बाबा काय म्हणे बाबा काय म्हणे बाबा काय म्हणे. सो गाईज पुन्हा एकदा आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. कारण की आजचा ब्लॉग आहे हा शूटिंगचा, गाण्याची शूटिंग. जागेवर शूटिंग होत आहे. कॅमेरा सो गाईज आज वापस आम्ही शूट आलेलं आहे. एक नवीन गाण्याचं सॉंगचं शूटिंग आहे जे की आता रिशूट लागलेलं आहे. पहिलं आमचं शूट झालं होतं पण आमचं खूप छान शूट झालं होतं ते एवढं चांगलं शूट मला ते पसलं नाही, त्यामुळे आम्हाला वापस शूट करायचं आहे. आणि त्या शूटसाठी आम्ही इथं आलेलो आहे. तर बोल तुला बोलता नाही लागलं का? तर आता सध्या आम्ही इथे 4 जण आलेलो आहे. पंकज आहे, दीपक आहे आणि इथं ऋतुजा आहे. बोल ना काहीतरी. खूप भारी वाटतंय, खूप मस्त माहोल. तिला असंच वाटतं कधी बी. हा तर आता मी मस्तपैकी कपडे चेंज करतो आणि मग सेटअप बिटअप लावूया. तर भेटूया थोड्याच वेळात. नमस्कार मित्रांनो, आमचा असं फर्स्ट डेचा शूट आहे वैभवचा आणि अजून फर्स्ट टेक लागला पण नाही, पण खूप टाइमपास करता यायचं. आणि वैभवचे रिॲक्शन बघायचे आम्हाला. फर्स्ट सीन आहे आणि त्याच्यामध्ये सॅड आहे, तो रडणार आहे. आता मला भाऊ रडणार आहे. असं जिंदगी पहिलं बसून घे आणि तू पहिलं रडून घे. इंतजार तेरा हरला मा किया आहे पण तू काही आलीच नाही. वैभव वाईट झालं माझ्या भावासोबत. रेडी. इंतजार इथून स्टार्ट. काय बघत होता तू? हरवायचं ते गायला पाठ करायला झालं. गायला पाठ नव्हतं. ते कच कर तिकडे बघा ना. इंतजार आता काय करू. नारी नारे 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 ना झाला तुझा. स्लो करून घे. हा काय करशील? स्लो. तुला चांगलं झालं त्या अँगल लागलं कितने मौसम ढले इंतजार तेरा हर लम्हा किया है हर धड़कन में बस तुझको. मला काहीच बोलायला नाही त्या शब्दाला. मला झालं काय लागलं मी जातो घरी. लिरिक्स येतो का? हर धड़कन में बस तुझको जिया है तू लौट आए तो मुकम्मल हो जाए ये अधूरी सी दास्तां जो लिखा है. तर आता माझा भाऊ पवन शॉट घेणार आहे. मोठा भाऊ रेडी का? रेडी का? 3, 2, 1 गो. बोलता का? कितने मौसम ढले
कॅमेरासारखे गाडीत गेले. हे बघू शकता आम्ही चाललोय स्कूटीवरती. तर आमची मेहनत आहे गाईज. सो प्लीज तुम्ही लवकर जा आणि गाण्याला गाण्याला भरभरून प्रेम द्या. गाणं नक्की बघा आणि गाणं खरंच खूप भारी झालेलं आहे. आणि कसं होतं पंकजची ऍक्टिंग बघा आणि सांगा कशी वाटली. आणि चेतनना मला सांगा पंकजची ऍक्टिंग भारी आहे का माझी ऍक्टिंग भारी आहे? हां नाही एकाचीच माझीच भारी राहणार हे सगळं आहे. मला एक्सपिरियन्स जास्त पेक्षा माझ्या भारी. तर गाईज तर नक्की बघा गाणं आणि कसं वाटलं ते सांगा. खूप जास्त मेहनत घेतो आम्ही उन्हात आणायची. आम्हाला सकाळी 5ला शूट लावायचा होता तर 8 वाजता. तर थोडंफार होत असतं मागं पुढं पण हे जरा जास्तच मागं पुढं आलं. हां गाईज हे पंकजमुळेच प्रॉब्लेम होतो सगळा. बसती का हसती. लोकेशन बेस्ट आहे तिकडं. तुम्हाला दिसत आहे का माहीत नाही. तर गाईज नक्की गाणं बघा आणि ब्लॉगला पण भरभरून प्रेम द्या. आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. खूप जास्त मेहनत घेतोय गाईज आम्ही. आणि लवकरच आपल्याला आपल्या गाण्याचे आपल्या चॅनलचे 1 मिलियन सबस्क्राईबर पूर्ण करायचे. तर आता आपले नाही कटबीट कर नसतं करतो माझे कटचं ऑप्शन नाही. तर गाईज आता लवकरच आपले 1 मिलियन सबस्क्राईब होणार आहे. आता आपले 1000 तर झाले. बाकी ते लवकरच होईल. सो भरभरून प्रेम द्या. गाण्याला असं सपोर्ट करा आणि गाण्याला जास्त व्ह्यू भेटेल अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं गाईज. आणि हां आय विल ट्राय माय बेस्ट. इंग्लिश भेटूया. तर गाईज आता या ठिकाणी आलो दुसऱ्या लोकेशनवरती. हे बघू शकता इथं आम्ही बाकीची आता आणि ही आता आमची दुसरी लोकेशन आहे. तर इथं आमचा दुसरा सीन होणार आहे. आणि काय शुगर तांडा आणि हे बाकीची येत आहे पाठीमागून. ते पंक्चर चेंज करायला गेलं आहे आता. आणि आता चाललो आहे मी लोकेशनवरती. तर आता आम्ही आलोय एका खड्ड्यात आणि या खड्ड्यात शूट चालू आहे. हा सेकंड सीन आहे आमचा. सांगताना अत्यंत दुःख होत आहे की याचा प्यार त्याच्या संग बसेले आणि त्यो याच्या समोर बसेले. अगोदर ह्यो तिला घेऊन इथं फिरायला यायचा. आता ती त्याला घेऊन इथंच फिरायला आली आणि हा त्याला पाहायला येतोय. यानं आयुष्यात काहीच नाही केलं. तर मित्रांनो या ठिकाणी आता आमचा सेकंड टेक झालेला आहे आणि अशाच प्रकारे आम्ही आता चाललो आहे तिसऱ्या लोकेशनवरती. लोकेशन काय आहे माहीत नाहीये पण जाता जाता आम्हाला जिथं कुठं चांगलं दिसेल तिथं आम्ही कॅमेरा आणि आर्टिस्ट घेऊन आम्ही तिथे घुसणार आहोत आणि शूट करणार आहोत. असं तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि आपलं गाणं बघत राहा. 24 तास हे सगळं तुम्ही इग्नोर करू शकता आणि मला फोकस करू शकता. आणि मला तुम्ही फोकस करा. काळे लोक फोकस नाही होत. मी फक्त काळे कपडे घातलेले आहे. मी काळा नाहीये. थोडं उन्हामुळे मी टॅन झालोय. पण तुम्ही माझा फेसबुक वगैरे बघू शकता. जर तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टसाठी मी लागत असेल तर वैभवशी कॉन्टॅक्ट साधा तर तुम्हाला सांगेल आणि भेटू आपण. हो मला कॉन्टॅक्ट साधा. मी बरोबर सांगतो सगळं हिस्ट्री सांगतो. काय करतो काय नाही करत. आणि हे आमचा पाक्या. दुसरा ऍक्टर पहा. इंतजार तेरा हरदम झुम जे दाढीवर झुमी. आता किती झुम करतो. दाढी झोपला देऊ म्हणजे शांताबाई 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 रूपाची छान दिसते छान ताकद छान पान तिरू कमान मरे चक्कर तुझं चक्कर इकडून तिकडं मरे चक्कर चक्कर नकर चक्कर नकर चक्कर नकर
तर गाईज आता या ठिकाणी आमचे जेवण वगैरे झाले. आता चालले आपण शूटला. सगळे बसले गाडीत बुक्कड जेवण झालंय. हा ते जेवण करून झोप येत होती पूर्ण. 4 टाइम खिचडी घेतली संध्याकाळी. 4 टाइम खिचडी खा. हा जेवणच घेतली मग मी आता shoot. का तिला भेटला नाही घेतलं का बघा संध्याकाळी जेवायला भेटणार नाही म्हणून त्यासाठी सगळ्यांनी जास्त जास्त खाल्लंय. मी आता मस्ती गेलीच खिचडी नंतर हे तर चंदननं ते घेतलं खाऊन कपा जिऱ्यासारखं. तूप बी वाटले. बरोबर तूप बी राहिला. तूप होतं म्हणून. आणि आता चाललोय आम्ही कॅफेमध्ये. त्या कॅफेमध्ये सीन आहे एक. आणि आता डीओपी कोण आहे माहिती का? सरप्राईज तुम्हाला तिथे गेल्यावर सांगा मी डीओपी कोण आहे आता. तर मित्रांनो आता आलो आम्ही कॅफेमध्ये. इथं आमच्यासोबत तन्वी पण आली. आता तिने आल्या कपा 2 ग्लास कॉफी पिऊन घेतलाय मरणाच्या. आल्या खर्च झालाय आमचा. आणि आम्ही इथं बसलोय तोंडपाठ तिचं. आम्हाला पाजून नाही घातली काहीच. आणि वेटिंग वरतीची ऑलरेडी 3 कॉपी. मग काय पुरलं मला हे शूटला बोलून. काय बोललं आता नाईट शूट व्हायची. तर मग आता मला तुम्हीच सांगा तुम्ही गाणं पाहायला पाहिजे नाही पाहायला पाहिजे. सो आहेच. तर आता आलो आम्ही कॅफेमध्ये शूटसाठी. आणि इथे आमचा एक सीन शूट झाला आहे ऑलरेडी. हे बघू शकता आमचा सेटअप. सगळे ब्लॉग बघा आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट भेटणार तुम्हाला. सो गाईज तर मित्रांनो तर बघा तर हा ब्लॉग शेवटपर्यंत. सो आता तू निघून राहा. निघून जायचं तर निघून गाईच. तर आता या ठिकाणी आम्ही आलो होतो कॅफेमध्ये शूटसाठी. आणि इथं आमचा एक सीन झाला आहे. बाकीचे ऋतुजा आणि पंकज चेंज करायला गेले. आणि आता वापस आमचा एक लास्ट सीन आहे. तो जरा प्रेमाचा सीन आहे. हृदयात काळजात बॉक्स पडणार असा सीन आहे आता. आणि ते बॉक्स तुम्हाला बघायचं असेल तर गाणं बघा हृदयाचं. तर बघत राहा. तर मित्रांनो आता या ठिकाणी आलो आम्ही. लोकेशनवरती बघू शकता पूर्ण पाईप आहे इथं. आणि इथं पूर्ण हे आमचे पाईप. आणि मी आता आणि सध्या DOP आमचा चेंज झाला आहे परत एकदा. एक नवीन DOP तुमच्या समोर येत आहे. नवीनच DOPला आम्ही लॉन्च करत आहोत. आता माहीत नाही प्रोजेक्ट आता हा येणार की जाणार. तर आता आमचा शेवटचा सीन आहे. क्लायमॅक्स सीन आहे. आणि खूप जास्त भारी आहे. आता फायनली मला माझं प्रेम मिळालं. बापरे अरे बा प्रेम आयुष्यभर भेटणार. पा मग प्रेम इकडं काय करायला गुलू दुसऱ्यासोबत. आणि हे पण हे तर कधी माझ्या नशिबातच नव्हतं. तर आता अशाच प्रकारे आता या ठिकाणी शेवटचं सीन आहे. आणि आता इथं सीन आम्ही शूट करणार आहे. तर आता सगळे रेडी आहे. तन्वी बोलते हे सॉरी खूप बोलते. हे माझं झालंय भैया सगळं. हे धन्यवाद जिरले आमची 2 जणीला बोलून. चालतं. शेवटचं सीन बघा एन्जॉय करा. गाईज आता या ठिकाणी आमचा एक नाईटचा एक सीन बाकी होता. सर तो शूट करतो आम्ही. बघू शकता ही आमची लोकेशन इथं बसले आहे मस्तपैकी. आणि DOP आमचा बघू शकता. आणि आमचा असिस्टंट लाईटमॅन पण. आणि इथं मी पण. आता इथंच आम्ही आलेलो आहे. आता शूट चालू आहे. तर बघा तर कंटिन्युअसली. लाईटमॅन काय होतं. तो गाईज आता फायनली आमचं ब्रेकअप. सो गाईज फायनली आता आमचं पॅकअप झालेलं आहे. आणि या ठिकाणी आमचं शूट पूर्णपणे झालेलं आहे. आणि गाणं कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गणपती बाप्पा पॅकअप झालेलं आहे आमचं पूर्णपैकी. आणि गाणं आपल्या चॅनलवर रिलीज झालेलं आहे. ह्या चॅनलवरती लवकर जा गाणं बघा. गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. गाणं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि लवकर नाही का असे सबस्क्रायबर वाढू द्या. म्हणजे आम्ही अजून चांगले गाणे तुमच्यासाठी बनवत राहू. खूप सारे प्रेम द्या, खूप सारे शेअर करा, खूप सारे सपोर्ट करा. कमेंट करून नक्की तुमचा प्रतिसाद कळवा. थँक्यू. लवकर जाऊन गाणं बघा. जास्तीत जास्त व्हायरल करा, शेअर करा. माझी ॲक्टिंग कशी वाटली ते पण बघा. आणि ते तुम्हाला माहिती आहे ॲक्टिंग आता कशी आहे. पण गाणं नक्की बघा. आणि गाणं कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग पण बघा, ब्लॉग पण पूर्ण बघा. आणि ब्लॉग पण बघितला असेल तर गाणं पण नक्की बघा. गाणं खरंच खूप भारी आलेलं आहे. आणि खूप असं म्हणजे स्ट्रगल म्हणून गाणं पूर्ण आलेलं आहे. कारण की थोडंसं DOP वगैरे चेंज झाले. सगळ्या गोष्टी हे बघा. याला अजून बी येत नाही काही.
हे दाबू का म्हणे मी आता हे दाबून धरलं की बंद होईल. हा बंद होऊन जाईल असं आहे ते दम्मा दम्मानं माणूस शिकतो. तर आता या ठिकाणी पॅकअप झाले आता जाऊया घरी करूया आराम आणि उद्या वापस जसं गाण्याचं शूट आहे सो आता उद्याचा गाण्याचा पण ब्लॉग येईलच आणि गाणं पण येईल सो हे गाणं कसं वाटलं नक्की सांगा आणि गाणं नक्की बघा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय